दशक पहिला स्तवननाम, समास 7वा कवेश्वर स्तवनाम। श्रीराम समर्थ। आता वंदुअ कवेश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर, नांतरी हे परमेश्वर, वेदावतारी। आता जे अत्यंत श्रेष्ठ असे कवी आहेत त्यांना मी वंदन करतो। ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो त्याप्रमाणे हे शब्दांच्या सहाय्याने नवी सृष्टीच उत्पन्न करतात किंवा कवी म्हणजे जणू वेदरूपाने अवतरलेला परमेश्वरच होय। किय हे सरस्वतीचे निजस्थान, किय हे नाना कळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन, येथार्थ होय। कवीश्वर म्हणजे जणू सरस्वतीचे स्वतःचे हक्काचे निवासस्थानच होय। नाना कलांचा विकास कवींच्या मुळेच होतो। अनेक शब्दांचे घर म्हणजे कवी असे म्हटले तरी ते योग्य ठरेल। किय हे पुरुषार्थाचे वैभव, किय हे जगदीश्वराचे महत्व, नाना लाघवे सत्कीर्तिस्तव, निर्माण कवी। जगात पुरुषार्थाचे वैभव निर्माण करण्याचे, जगदीश्वराचे महत्व वाढविण्याचे कार्य नाना युक्त्या योजून संतांची कीर्ती वर्णन करून कवी करतात। किय हे शब्दरत्नाचे सागर, किय हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर, निर्माण झाले। कवी हे शब्दरत्नांचे सागर असतात। मुक्तांच्या मुक्तावस्थेचे वर्णन आपल्या प्रतिभेच्या जोरावर कवीच करू शकतात। बुद्धीच्या विविध विलासांचे उत्पत्तीस्थान कवीच असतात। या सर्व अलौकिक गोष्टी करून दाखविण्यासाठीच जणू ते जन्मास येतात। अध्यात्मग्रंथांची खाणी, किय हे बोलिके चिंतामणी, नाना कामधेनुचिय दुभण्य, वोळलिय श्रोतयांसी। कवी हे अध्यात्मग्रंथांची खाण असतात। चिंतामणीमुळे इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती होते, पण तो अचेतन असतो। कवी ही इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती आपल्या शब्दरत्नांच्या सहाय्याने करून देतात। ते चेतन असतात म्हणून त्यांना बोलके चिंतामणी असे म्हटले आहे किंवा कवीचे काव्य म्हणजे अनेक कामधेतूंनी स्रवलेल्या अमृतधारा असे समजावे। किय हे कल्पनेचे कल्पतरू, किय हे मोक्षाचे मुख्य पडिभरू, नाना सायुज्यतेचे विस्तारू, विस्तारले। किंवा कवी म्हणजे कल्पिलेले तत्काळ देणारे कल्पवृक्षच आहेत किंवा मोक्षप्राप्तीचे मार्गदर्शक नावाडीच आहेत किंवा सायुज्य मुक्तीचा खूप मोठा विस्तारच आहेत। किय हा परलोकींचा निजस्वार्थू, किय हा योगियांचा गुप्त पंथू, नाना ज्ञानियांचा परमार्थू, रूपासी आला। किंवा परलोकी उत्तम गती मिळवून देणारा आपला निजस्वार्थ म्हणजे कवी आहेत किंवा योगी लोकांचा अत्यंत गुप्त योगमार्ग अथवा ज्ञानी लोकांचा परमार्थच या कवींच्या रूपाने प्रगट झाला आहे। किय हे निरंजनाची खूण, किय हे निर्गुणाची ओळखण, मायाविलक्षणाचे लक्षण, ते हे कवी। निर्गुण निराकार असे परब्रह्म मायातीत स्वरूपाचे असल्याने त्याची खूण पटणे अशक्य कोटीतलेच असते। कारण जेथे इंद्रिये, मन, बुद्धी आदींचाही प्रवेश होत नाही ती वस्तू शब्दांत कशी वर्णन करणार। पण कवी हे आत्मानुभवी असल्याने आपल्या प्रतिभेच्या जोरावर ते त्या मायातीत परब्रह्माची लक्षणेही वर्णन करतात। किय हा श्रुतीचा भावगर्भ, किय हा परमेश्वराचा अल्भ्यलाभ, नातरी होय सुलभ, निजबोध कविरूपेय। कवी हे श्रुतींचा भावार्थ जाणतात आणि शब्दांच्या सहाय्याने सामान्य लोकांसाठी निजबोधरूपाने तो प्रकट करून परमार्थ सुलभ करीत असल्याने कवींची भेट होणे म्हणजे जणू साक्षात परमेश्वराचीच अल्भ्य भेट होण्यासारखे आहे। कवी मुमुक्षाचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान, निश्चयात्मक। कवी हे मुमुक्षूंना विवेकरूपी दृष्टी देणारे जणू नेत्रांजनच होय किंवा साधकांना साधनास प्रवृत्त करणारे ते साधनरूपच आहेत किंवा सिद्ध पुरुषांचे निश्चयात्मक समाधान म्हणजेच कवी। कवी स्वधर्माचा आश्रयो, कवी मनाचा मनोजयो, कवी धार्मिकाचा विनयो, विनय करते। कवी आपल्या काव्यातून लोकांना त्यांच्या स्वधर्मासंबंधी मार्गदर्शन करीत असतात म्हणून त्यांना स्वधर्माचा आधार म्हटले आहे, तर मनोजय कसा करावा यांचेही मार्गदर्शन ते करतात म्हणून त्यांनाच येथे मनोजय म्हटले आहे। तसेच धर्मनिष्ठांच्या ठिकाणी जो विनय आढळतो तोही एका प्रकारे कवींच्या काव्याचाच परिणाम असतो म्हणून त्यांना येथे विनयकर्ते असे समर्थ म्हणत आहेत। कवी वैराग्याचे संरक्षण, कवी भक्तांचे भूषण, नाना स्वधर्मरक्षण, ते हे कवी। कवींच्या काव्यामुळेच लोकांना वैराचे महत्त्व कळून ते अंगी बाणावे म्हणून प्रयत्न करावेसे वाटतात म्हणजे या प्रकारे कवीच वैराग्याचे संरक्षण करणारे ठरतात। तर भक्तांच्या थोरवीचे वर्णन करून ते त्यांची कीर्ती वाढवितात म्हणून त्यांना भक्तांचे भूषण असे म्हटले आहे। कवींमुळे लोकांना आपापल्या वर्णाश्रमादी धर्माचे ज्ञान होते व ते स्वधर्माचरण करण्यास प्रवृत्त होतात, म्हणून त्यांना स्वधर्मसंरक्षण असे म्हटले आहे। कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती, कवी उपासकांची वाढ कीर्ती, विस्तारली। प्रेमी भक्तांच्या शब्दातीत प्रेमावस्थेचे वर्णन कवीच करतात, तर ध्यान कसे करावे यांचे सांगोपांग वर्णन करून ध्याननिष्ठ भक्तांना इष्टदेवतेच्या ध्यानात निमग्न होण्यास सहाय्य करतात। भक्तांची, उपासकांची श्रेष्ठ कीर्तीही कवींच्यामुळेच सर्वदूर पसरते। नाना साधनांचे मूळ, कवी नाना प्रयत्नांचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ, कवीचेनी प्रसादेय। कवींच्यामुळेच लोकांना नाना साधनांची माहिती मिळते, काय प्रयत्न केले असता काय फळ मिळते हे कळते। एवढेच नव्हे तर कवींच्या रचनेमुळेच विविध कार्यांत सिद्धी प्राप्त होते। आद्य कवीचा वाग्विलास, तरी मग श्रवणीय तुंबळे रस, कवीचेनी मतिप्रकाश, कवित्वास होये।
कवींचा वाग्विलास सुरू झाला की विविध रसांची उत्पत्ती ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या ठिकाणी होऊन त्यांना रसास्वाद घडतो, तर त्यांच्या श्रेष्ठ प्रतीच्या काव्यामुळे लोकांच्या ठिकाणी बुद्धीचा प्रकाश होऊन तेही कवी बनू लागतात. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंतांची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता, नाना प्रकारे कवीश्वरांच्या काव्यामुळेच विद्वानांची योग्यता समजते. सत्ताधारी पुरुषांचे सामर्थ्य वाढीस लागते, तर हुशार पुरुषांचे चातुर्य कवी अनेक प्रकारे वर्णन करतात. कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना धाटी मुद्रा छंद, कवी गद्यपद्य भेदाभेद पदत्रास करते. कवी नाना प्रकारचे प्रबंध रचतात. काव्याचे नाना प्रकार धाटी, मुद्रा, छंद, प्रास उपयोगात आणतात. गद्यपद्यात सुंदर अलंकारयुक्त अनेक प्रकारची रचना करतात. कित्येक नवीन प्रकारही सुरू करतात. कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धींचा निर्धार, ते हे कवी. या संपूर्ण सृष्टीत कवी अलंकारासारखे शोभून दिसतात, त्यांच्यामुळेच नाना आविष्कार प्रगट होतात. कवी म्हणजे मोक्षलक्ष्मीचा जणू मूर्तिमंत शृंगारच होत आणि सर्व प्रकारच्या सिद्धींचा निर्धारही कवीश्वरच असतात. कवी सभेचे मंडण, कवी भाग्याचे भूषण, नानसुखाचे संरक्षण, ते हे कवी. कवींमुळे सभा शोभून दिसते, ते भाग्याचे भूषण आणि नाना प्रकारचे सुख देणारे म्हणून सुखाचे संरक्षण रूपच असतात. कवी देवांचे रूप करते, कवी ऋषीचे महत्त्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते कवी वाखाणिती. कवींमुळे निराकार परमेश्वरास रूप प्राप्त होते. ऋषीश्वरांची कीर्ती गाऊन तेच त्यांचे महत्त्व वाढवितात व कवींमुळेच नाना शास्त्रांचा विकास होऊन ते त्यांचे सामर्थ्य वाढवतात. नसता कवीचा व्यापार, तरी कैंचा असता जगोद्धार, म्हणून कवी हे आधार. सकळ सृष्टीसी कवीश्वरांनी उत्कृष्ट काव्यरचना केली नसती, तर जगाचा उद्धार कसा बरे झाला असता. म्हणून या सकल सृष्टीचा कवीच मुख्य आधार आहेत. नाना विद्या ज्ञातृत्व कान्ह्य, कवेश्वरेन्विन तोंड नाह्य, कवीपासून सर्वही सर्वजनता. कवी नसते तर 14 विद्या, विविध प्रकारचे ज्ञान यांचा प्रचार व प्रसार कसा झाला असता. म्हणून सर्व प्रकारच्या ज्ञानप्रसारास कवीच कारणीभूत आहेत. मागा वाल्मिक व्यासादिक, जाले कवेश्वर अनेक, तयांपासून विवेक सकळ जनासी. पूर्वी वाल्मिकी, व्यासादी अनेक श्रेष्ठ कवी होऊन गेले. त्यांनीच लोकांना विवेक शिकवला. पूर्वीय काव्य होते केलिय, तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली. तेने पंडितांग्य बाणली, परम योग्यता. त्यांच्यासारख्यांनी केलेली उत्कृष्ट काव्य अभ्यासल्यामुळेच पंडितांच्या ठिकाणी विद्वत्ता बाणून त्यांना परम योग्यता प्राप्त झाली. ऐसे पूर्वीय थोर थोर हे पुढे होणार, नमन त्यांसी. असे पूर्वी जे थोर कवीश्वर होऊन गेले, सांप्रतही जे आहेत व पुढेही जे होतील त्या सर्वांना मी नमन करतो. नाना चातुर्याच्या मूर्ती, किय हे साक्षात बृहस्पती. वेदश्रुती बोलो म्हणती, ज्यांच्या मुख्य हे कवीश्वर म्हणजे नाना प्रकारचे मूर्तिमंत चातुर्यच होय. अथवा वेद व श्रुती ज्यांच्या मुखाने प्रगट होण्याची इच्छा करतात, असे हे साक्षात जणू बृहस्पतीच आहेत. परोपकाराकारण्य, नाना निश्चय अनुवादण्य, सेख्य बोलिले पूर्णपण्य, संशयातीत. केवळ परोपकारासाठीच संशयातीत असे नाना प्रकारचे सिद्धांत विस्तारपूर्वक कवी आपल्या काव्यांतून सांगतात. किय हे अमृताचे मेघ बोळले, किय हे नवरसाचे ओघ लुटले, नाना सुखाचे उचंबळले. सरोवर हे कवी म्हणजे जणू श्रोत्यांवर कृपावृष्टी करण्यासाठी आलेले अमृताचे मेघ आहेत. किंवा कवी म्हणजे नवरसांचे मोठमोठे प्रवाहच आहेत किंवा नाना प्रकारच्या सुखांनी उचंबळून येणारी ही सरोवरे आहेत. किय हे विवेकनिधीचिय भांडार्य, प्रगट जालिय मनुष्याकार्य, नाना वस्तूचेनी विचार्य. कोंदाटले हे कवींचे अंतरंग निरनिराळ्या वस्तूंच्या विचाराने भरले असते, म्हणून त्यांना मनुष्यरूपांनी प्रगटलेली विवेकरूपी रत्नांची भांडारे असल्याचे समर्थ म्हणतात. किय हे आदिशक्तीचे अठेवण्य, नाना पदार्थास आणि उण्य, लादल्य पूर्वसंचिताच्या गुण्य, विश्वजनासी. किंवा हे कवीश्वर म्हणजे साक्षात आदिशक्तीच्या मर्मबंधातील ठेवीप्रमाणे असून, जगातील इतर पदार्थांना तुच्छ ठरविणारी ही ठेव लोकांना त्यांच्या पूर्वपुण्यसंचयानेच प्राप्त झालेली असते. किय हे सुखाचिय तारुव्य लुटल्य, अक्षय आनंदे उतटल्य, विश्वजनास उपेगा आल्य, नाना प्रयोगाकारणे. कवीश्वर म्हणजे अक्षय आनंदाने काठोकाठ भरलेली सुखाची जहाजेच असून ती या जगात नाना प्रकारच्या प्रयोगांसाठी लोकांच्या उपयोगी पडत आहेत. किय हे निरंजनाची संपत्ती, किय हे विराटाची योगस्थिती, नांतरी भक्तीची फळश्रुती. फळासाली कवी म्हणजे अत्यंत विशुद्ध अशा परमात्म्याची संपत्ती आहे किंवा विश्वास व्यापून असणाऱ्या विराट पुरुषाची ती जणू योगस्थितीच आहे किंवा त्यांच्या रूपाने जणू भक्तीची फलश्रुतीच फळासाली आहे. किय हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहून वाद, ब्रह्मांडरचनेहून जाद. कवी प्रबंधरचना, किंवा आकाशाहूनही विशाल व व्यापक अशी ही परमेश्वराची कीर्ती आहे, किंवा या विशाल ब्रह्मांडरचनेहूनही थोर अशी कवींची प्रबंधरचना आहे. आता असो हा विचार, जगास आधार कवेश्वर, तयांसी माझा नमस्कार.
साष्टांग भाव्य असे म्हणावेसे वाटते की असे हे कवीश्वर सर्व जगाचाच आधार आहेत, म्हणून आता हे वर्णन मी येथेच थांबवितो आणि साष्टांग भावे त्यांना नमस्कार करतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कवेश्वरस्तवननाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.